त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण 1-2 मिनिटांमध्ये व्यक्त करूयात. सर्वप्रथम आपले माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी येरेकर साहेब आणि याचबरोबर आपल्या प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब, याचबरोबर या उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी आदरणीय कारले मॅडम यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा सुंदरसा उपक्रम सुरू केला. यावर्षी जे आपल्याकडे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आनंदजी भंडारी साहेब, यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यावर्षी हा सुंदरसा उपक्रम तसा सातत्यपूर्णरित्या पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्वप्रथम मी आमच्या तालुका नोडल अधिकारी अतिशय उपक्रमशील आणि अभ्यासू असे असलेले शिक्षण विस्तार अधिकारी माननीय रामनाथजी कराड साहेब यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो की ज्यांच्या प्रेरणेने आपण या ठिकाणी माझ्या मागे बघत आहेत की ही सगळी आमची पाथर्डी पंचायत समितीची मिशन आरंभची मार्गदर्शक टीम आहे आणि त्यांच्या तालमीमध्ये हे सर्वजण तयार झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वजण तयार झालेले आहेत आणि संपूर्ण जुलै महिनाभर आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. त्यांच्यासोबत सहकारी नोडल अधिकारी आदरणीय वाघसर जी आहेत, तर त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो आणि हे सर्व अधिकारी वर्ग सुद्धा आपल्या सोबत या ठिकाणी या ऑनलाईन तासिकेला जॉईन झालेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझा छोटासा एक अल्पसा परिचय या ठिकाणी करून देतो. माझे नाव जयराम श्रीरंग सातपुते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव टप्पा या ठिकाणी माझा सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव या ठिकाणी माझी सेवा झाली आणि आता पाथर्डी तालुक्यामधीलच करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टेवाडी या ठिकाणी मी कार्यरत आहे. जेव्हा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव टप्पा या ठिकाणी कार्यरत झालो त्यावेळेला पहिल्याच वर्षी आमच्याकडे 4थीचे 4 विद्यार्थी आणि 7वीचे 3 विद्यार्थी असे एकूण 7 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले होते. त्यानंतर तिसगाव या ठिकाणी जेव्हा मी सेवेला प्रारंभ झाला तेव्हा सुद्धा तिसगावची शाळा जी आहे ती स्कॉलरशिप मध्ये अव्वल पाहिलेली आहे आणि आता ही भट्टेवाडी शाळेतले विद्यार्थी मिशन आरंभ ज्या काही स्कॉलरशिप परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये झळकलेले आहेत. आणि याच धर्तीवर आदरणीय कराड साहेबांच्या कृपाशीर्वादाने मला मागच्या वर्षी मिशन आरंभ टीम मध्ये प्रश्नपत्रिका निर्मितीमध्ये मला कार्य करण्याची संधी मिळाली आणि आज मी तुमच्या समोर ऑनलाईन तासिका घेण्यासाठी मिशन आरंभच्या तुमच्या समोर उभा आहे. आज मला जो घटक दिलेला आहे त्या घटकाचे नाव आहे भाषिक कोडी किंवा शब्दकोडी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाषिक कोडी आणि शब्दकोडी कोडं सोडवायला खूप आवडतं आणि म्हणूनच मी आज तुम्हाला एक छोटंसं कोडं या ठिकाणी विचारणार आहे. तुम्हाला त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मी जेव्हा सांगेल तेव्हा कमेंट बॉक्स पण आपण ऑन करणार आहोत आणि त्यावेळेला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला उत्तरं देता येतील. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्याच्यावरती विचार करायचा आहे. नंतर मी ज्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारेल त्या पद्धतीने तुम्हाला विचार सुद्धा त्याच्यावरती करायचा आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मी त्रास देत नाही कधीच कोणाला, मी त्रास देत नाही कधीच कोणाला, तरीही सर्वजण जोरजोरात मारतात मला. मी त्रास देत नाही कधीच कोणाला, तरीही सर्वजण जोरजोरात मारतात मला. ओळखा पाहू मी कोण, ओळखा पाहू मी कोण. तर याच्यावरती आपण एक अर्धा मिनिट विचार करायचा या कोड्यावरती आणि मी जेव्हा सांगेल तेव्हा कमेंट बॉक्स ऑपरेटर सर जे आहेत ते चालू करतील आणि त्यावेळेला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. आता या प्रश्नावरती विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो की ही गोष्ट नेमकी काय असू शकते. ती प्राणी असू शकते का, पक्षी असू शकते का, याच्यावरती सर्वांनी मिळून विचार करायचा आहे. मी त्रास देत नाही कधीच कोणाला, परंतु तरीही सर्वजण मारतात मला. या गोष्टीवरती विचार करायचा. आता मी तुम्हाला सांगतो की तो एखादा प्राणी आहे, पक्षी आहे, याच्यावरती विचार करा. त्यानंतर तो एखादा सजीव आहे का, निर्जीव आहे का, याच्यावरती तुम्ही थोडासा विचार करा. आता मी तुम्हाला सांगतो की ती एक निर्जीव वस्तू आहे. आता तुम्ही याच्यावरती विचार करा. मी एक एक क्ल्यू देत जाणार, त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती थिंकिंग करायचंय. ती एक निर्जीव वस्तू आहे. आता तुम्ही असा विचार कराल की ती घरातली की बाहेरची आहे. निर्जीव वस्तू आहे तुम्हाला समजलंय, मग ती घरातली वस्तू आहे की बाहेरची वस्तू आहे, याच्यावरती तुम्ही थिंकिंग करायचंय. आता मी तुम्हाला सांगतोय की ती निर्जीव वस्तू अशी आहे, ते एका वाद्याचं नाव आहे.
ते एका वाद्याचं नाव आहे. ज्यांना येते त्यांनी हँड रेज करायचंय. मी पाहू शकतोय बऱ्याच मुलं हँड रेज करत आहेत. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना समजलं असेल की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ढोलकी, तबला आणि कोणतंही कर्मवाद्य. बरोबर आहे की ते त्याचं उत्तर असू शकतं. व्हेरी गुड. खूप जणांचा रिस्पॉन्स या ठिकाणी येत आहे. व्हेरी नाईस. आता मी तुम्हाला हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा बघा की अगोदर तुमच्या मनामध्ये असंख्य विचार आले असतील. हा प्रश्न मुद्दामच मी थोडासा नवीन विचारला होता. आपण नेहमीच आपल्या शिक्षकांकडून, आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडून किंवा आपल्या नातेवाईकांकडून वेगवेगळ्या प्रकारची कोडी ऐकत असतो. ते आपले परिचित असतात, त्यामुळे आपल्याला लगेचच त्याच्यावरती विचार करून उत्तर देता येतो. पण मी हे कोडं नवीन निवडण्याचं कारण असं की तुमच्या विचारांना एक थोडीशी दिशा देण्याचं काम मी याच्या माध्यमातून करणार होतो. आणि जेव्हा मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगल मधून नेलं तेव्हा एक आपले विचार हळूहळू कमी होत गेले आणि आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एका विशिष्ट विषयावरती केंद्रित होत गेलं. आणि नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हँड रेज केला जेव्हा मी म्हटलं की ते जे आहे ते एक वाद्य आहे. आणि मग बऱ्याचशा गोष्टी आपण काय केल्या, आपल्या विचारांमधून कट करत जातो आणि मग आपल्या ज्या काही आपलं उत्तर आहे तिथपर्यंत पोहोचतं. अर्थातच ही एक मी तुमच्या समोर मांडलेली होती, ती एक छोटीशी समस्या होती आणि त्या समस्येच्या मुळाशी आपल्याला त्या ठिकाणी जायचं होतं. मग आपला बुद्धी कशी काम करते तर यावर आधारित म्हणजे आजचा जो घटक आहे तो म्हणजे भाषिक कोडे किंवा त्याला आपण शब्द कोडे असं म्हणतो. भाषिक कोडे आणि शब्द कोड्यांचे असंख्य फायदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणूनच त्याचा अंतर्भाव जो आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. फक्त तुमच्या प्राथमिक लेवलला किंवा उच्च प्राथमिक लेवलच्या स्पर्धा परीक्षांमध्येच हा घटक अंतर्भूत नाहीये, तर एमपीएससी, युपीएससी आणि तत्सम जेवढ्या काही उच्च स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं, तर त्या ठिकाणी ही जे भाषिक कोडी आहेत आणि शब्द कोडी आहेत ती त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. तर भाषिक कोडी आणि शब्द कोडेचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अर्थातच भाषिक कोडी आणि शब्द कोडी यांची उद्दिष्टे काय काय आहेत हे आपल्याला सर्वप्रथम ज्ञात असणं अतिशय आवश्यक आहे. तर त्याची उद्दिष्टे आपण पाहणार आहोत एकानंतर एक. तर सर्वप्रथम भाषिक कोडी आणि शब्द कोड्यांमुळे आपल्यावरती काय फायदा होतो. सगळ्यात अगोदर समस्या समाधान करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हायला ही भाषिक कोडी अतिशय उपयुक्त आहेत. जसं मी तुम्हाला पहिल्या उदाहरणाच्या माध्यमातून प्रॅक्टिकली करून दाखवलं. उदाहरण देण्याचा अर्थ हाच होता की तुमच्या विचारांना एक दिशा द्यायची होती, तुम्हाला त्या अनुभवातून मला न्यायचं होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं कोड स्टार्टिंगला सांगितलं होतं. तर त्याच्यामधून आपण समस्येच्या समाधानापर्यंत आपल्यामध्ये जाण्याची क्षमता याच्यामधून निर्माण होते. आणि हाच गुण जो आहे तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण एक नागरिक म्हणून आपला विकास या देशामध्ये होत असतो किंवा एक नागरिक म्हणून आपण भूमिका आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण बजावत असतो, तेव्हा आपल्याला समस्येचं समाधानापर्यंत पोहोचण्याची क्षमता येणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपण एक यशस्वी नागरिक म्हणून जगू शकतो. दुसरा जो या भाषिक कोड्याचा फायदा आहे तो म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता विकसित होते. आता तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, तर तर्कशक्ती म्हणजे आपण जेव्हा एखादी समस्या आपल्या समोर असते तेव्हा त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग नसतो, तर अनेक मार्ग असतात आणि त्या अनेक मार्गांचा शोध आपल्याला त्याच्यामधून घ्यायचा असतो. तार्किक बुद्धिमत्ता काय, तर ती समस्या जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण वेगवेगळ्या अँगल मधून आपण त्याच्यावरती विचार करायला हवा आणि त्यातल्या त्यात सोपा मार्ग कोणता आहे किंवा वेळेची बचत करणारा मार्ग कोणता आहे, कमी वेळेत कमी श्रमामध्ये आपल्याला आणि कमी आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये असतो तेव्हा कमी खर्चाचा पण विचार आपण त्या ठिकाणी करतो. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा फायदा कोणत्या गोष्टीमधून होईल असा जो घटक असतो तो आपण निवडतो, तो मार्ग आपण निवडतो, त्याला म्हणतात तार्किक बुद्धिमत्ता. तर जेव्हा आपण भाषिक कोडी किंवा शब्द कोडी सोडवत असतो तेव्हा आपल्या तार्किक बुद्धिमत्तेचा सुद्धा प्रचंड प्रमाणात विकास होत असतो. याबरोबरच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती म्हणजे आपल्या बुद्धीची लक्षात ठेवण्याची क्षमता, आणि लक्षात ठेवण्याची क्षमता केव्हा वाढते, जेव्हा एखादी गोष्ट आपण रिपीटेडली करत असतो. जेव्हा एकच गोष्ट वारंवार आपण करतो, रिपीटेडली करतो, तेव्हा आपली स्मरणशक्ती वाढते आणि त्याबरोबरच आपल्या एकाग्रता या गोष्टीचा सुद्धा विकास होत असतो. मग आपल्या समोर जर एखादा भाषिक कोड असेल किंवा शब्द कोड असेल किंवा एखादा कोड असेल किंवा एखादी समस्या असेल, तर असं जेव्हा आपल्या समोर असतं तेव्हा आपण त्याच्यावरती थिंकिंग करतो. आपल्याला ती समस्या जोपर्यंत सुटत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत आपल्या मनात ते विचार येत असतात.
मग ती समस्या सुटत नसेल, आपण शाळेत जरी असलो तरी आपल्या डोक्यात विचार येतो, अरे आपण हा प्रश्न कसा सोडवायचा, किंवा ही आकृती सतत आपल्या डोळ्यासमोर येते. आपण झोपलो तरी सुद्धा कधी कधी आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी, ते विचार येत राहतात, जोपर्यंत ती समस्या सुटत नाही. आणि हे जे काम आहे ती आपली बुद्धी सातत्याने करत असते. रिपीटेडली करत गेल्यामुळं आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता आपोआपच वाढायला लागते. यानंतर जेव्हा आपल्याला समस्या सुटते तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि आपला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. आपल्याला वाटतं की अशा समस्या ज्या आहेत त्या फारशा काही अवघड नाहीये, त्याच्यातून मार्ग सहज निघू शकतो आणि आपण याच्यावरती मात सहज करू शकतो, किंवा या प्रकारचे प्रश्न आपण सहज सोडू शकतो. म्हणजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा असलेला विश्वास या प्रश्नांमुळे वाढायला मदत होते. यानंतर सृजनशील विचार क्षमता निर्माण होते. आपण बघतो की शास्त्रज्ञ जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण शोध लावतात. आता ते जे शोध लावतात ते शोध अगोदरच असतात, फक्त तिथपर्यंत ते पोहोचायचं असतं, तिथपर्यंतचा रस्ता शोधायचा असतो त्यांना. ते नवीन शोध लावतात म्हणजे काही या सृष्टीच्या पलीकडचं काही निर्माण करत नाही, तर ऑलरेडी जे असतं अगोदरच जे अस्तित्वात आहे तिथपर्यंत ते नवीन मार्गाने पोहोचतात, ज्या ठिकाणी जिथपर्यंत दुसरा कुठलाही व्यक्ती त्यापर्यंत त्या मार्गाने गेलेला नाही. आणि तो मार्ग त्यांनी शोधला म्हणून त्यांना संशोधक किंवा सायंटिस्ट म्हटलं जातं. आणि तोच जो विचार असतो नवीन मार्ग शोधण्याचा त्याला सृजनशील विचार क्षमता असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण भाषिक कोडी किंवा कोडे सोडवत असतो तेव्हा आपल्यामध्ये हे सृजनशील विकासाचं जे गुण आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो, कारण आपली बुद्धी जी आहे ती वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या मार्गाने काम करायला सुरुवात करते. आणि त्याच्यामधूनच एखादा नवीन विचार एखाद्या विद्यार्थ्याला जागरूक होऊ शकतो आणि त्याच्यातूनच आपल्या हातून नवीन संशोधन सुद्धा निर्माण होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपण जास्तीत जास्त सोडवले तर कदाचित उद्या माझ्यासमोर बसलेल्या तुमच्यापैकी विद्यार्थ्यांमधूनच एखादा शास्त्रज्ञ सुद्धा निर्माण होऊ शकतो असा मला विश्वास वाटतो. यानंतर धाडस आणि संयम या गुणांची वृद्धी होत असते. धाडस म्हणजे आपल्यामध्ये की मी ही समस्या सोडवणारच, मी घाबरणार नाही या समस्येला, तर ही जी मनोवृत्ती आहे त्याला म्हणायचं धाडस. आणि अशा पद्धतीचे कोडे सोडवल्यामधून आपल्याला आपल्यामध्ये धाडस हा गुण निर्माण होत असतो. जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत आपण ती समस्या चिकाटीने सोडवण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याला वेळ देतो, म्हणजे संयम या गुणाची सुद्धा वृद्धी त्यामध्ये होत असते. याबरोबरच आपण जेव्हा ह्या गोष्टी सोडवतो तेव्हा समस्या सुटण्याच्या आनंदामधून आपलं जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे ती अधिकाधिक आनंददायी आणि मनोरंजक होत असते. तर हा एक भाषिक कोडी आणि शब्दकोड्याचा फायदा आहे. याबरोबरच भाषिक कोडी आणि शब्दकोडे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपला शब्दसंग्रह सुद्धा वाढतो, प्रचंड प्रमाणात शब्दसंग्रह वाढायला लागतो. आणि याच्याच उलट असंही आहे की ज्याचा शब्दसंग्रह जास्त असतो त्याला भाषिक कोडी लवकर सुटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने भाषिक कोडी आणि शब्दकोड्यांचे फायदे किंवा त्याची उद्दिष्टे आपण जाणून घेतलेत. भाषिक कोडी किंवा शब्दकोडी यावर अंतर्भूत प्रश्न जे आहेत ते आपल्याला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड केलेले असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात. अतिशय आनंददायी असा हा पाठ्य घटक आहे भाषिक कोडी. चला तर मग आपण हे भाषिक कोडी प्रत्यक्ष प्रश्नांच्या रूपामध्ये आपण आता शिकायला सुरुवात करणार आहोत. भाषिक कोड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. भाषिक कोडी हे फक्त भाषेशी रिलेटेड नाहीये, तर त्याच्यामध्ये भाषेचा आणि अंकांचा काही संबंध असू शकतो. त्याच्यानंतर अंकांचा आणि अक्षरांचा, मुळाक्षरांचा काही संबंध असू शकतो. मुळाक्षरांचा आणि इंग्रजी अल्फाबेट्स जे आहेत त्यांचा काही संबंध असू शकतो. गणिताच्या मूलभूत क्रिया ज्या आहेत त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा संबंध असू शकतो. आणि त्याचबरोबर फक्त भाषेचा एकच टॉपिक वरती ते प्रश्न विचारले जात नाही, तर म्हणींवर असू शकतो, वाक्प्रचारांवर असू शकतो, जोड शब्दांवर असू शकतो, समानार्थी विरुद्धार्थी शब्दांवरती सुद्धा त्याच्यावरती मार्गदर्शन हे असू शकतं. आणि अशा प्रकारे भाषिक कोडी किंवा शब्दकोडी हा जो पाठ्य घटक आहे हा सर्वव्यापी आहे, कारण त्याच्यामध्ये कुठला घटक अंतर्भूत केला जाईल हे तुम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणूनच आपल्या बुद्धीचा आयाम जास्तीत जास्त वाढण्यासाठी या भाषिक कोड्यांचा उपयोग होत असतो. तर आता मी जे जे काही भाषिक कोड्यांचे प्रकार तुम्हाला सांगितलेत तर त्यातले काही भाषिक कोड्यांचे जास्तीत जास्त प्रकार आपण या ठिकाणी शिकणार आहोत. जास्तीत जास्त उदाहरणं मी तुम्हाला आता येथे हा पाऊण तासामध्ये देण्याचा आणि शिकवण्याचा, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्ल्यू आहेत किंवा सोपे मार्ग जे आहेत पर्यंत आपल्याला पोहोचायचे, तर तुमच्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल अशा पद्धतीने मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. तर अतिशय काळजीपूर्वक हा पाठ्य घटक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. हा फक्त अभ्यास म्हणूनच नाही तर एक मनोरंजक भाग म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जितकं ते आनंदाने त्याच्याकडे पाहाल तितका आनंद तुम्हाला त्याच्यामधून मिळणार आहे.
आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की त्यांनी कृपया वही आणि पेन, जो की आपल्या मिशन आरंभासाठी एक सेपरेट वही या ठिकाणी तुम्ही केलेली असली पाहिजे. त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न फळ्यावरती डिस्प्ले होतील, मार्गदर्शक शिक्षकाच्या नावासह किंवा तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये विषयावाईज वह्या तयार करा आणि त्याच्यामध्ये आपले प्रश्न नमूद करा. म्हणजे जेव्हा परीक्षेची वेळ जवळ येते, जेव्हा आपण रिव्हिजन करायला बसतो, त्यावेळेला आपल्याला एक झटपट आपल्या समोर आपल्याकडे काही क्ल्यूज असतात आणि आपण आपल्याकडे जे इम्पॉर्टंट आपण जे काही पॉईंट्स काढलेले असतात ते झटपट वाचून आपण परीक्षेची तयारी जी आहे ती कमी वेळेमध्ये आपण करू शकतो. तर सगळ्यांनी आपल्या वह्या तयार ठेवायच्यात. आता वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो मी अतिशय सोपा घेतलेला आहे. खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता आपल्याला चारही अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर जेव्हा या ठिकाणी स आणि पुढे दोन रकाने आहेत, पुढे दोन आपल्याला घरं भरायचेत आणि चारही अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. आता पहिल्या शब्दाच्या पुढे मी बला लावलं तेव्हा सबला तयार होईल. सबला, अबला, अबला आणि डबला. या ठिकाणी उदाहरण दाखल मी चार शब्द लिहिलेले आहेत. दुसरा पर्याय जर घेऊन पाहिला आपण तर सबक, अबक, तबक आणि दबक. तिसरा पर्याय घेऊन पाहिला आपण तर सकाळ, अकाळ, तकाळ आणि दकाळ. आणि चौथा पर्याय जर घेऊन पाहिला तर आपण सपास, अपास, तपास आणि दपास. तर पहिला पर्याय जो आहे तो चारही शब्द जे आहेत ते आपले करेक्ट आहेत, म्हणून पहिला पर्याय जो आहे तो आपला बरोबर आहे. आता मी या ठिकाणी पहिलाच पर्याय आपण जेव्हा वाचतो आणि आपले अर्थपूर्ण शब्द तयार होतात तेव्हा आपण अतिशय घाई करतो की पहिल्या पर्यायाला लॉक करायचं. तर त्या ठिकाणी सगळ्यात स्पर्धा परीक्षांना जेव्हा तुम्ही तोंड देता किंवा स्पर्धा परीक्षांसाठी जेव्हा तुम्ही या ठिकाणी निवड तुम्ही करत असता किंवा सोडवत असता तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारही ऑप्शन आपण वाचले पाहिजे. कारण या ठिकाणी जरी चार ऑप्शन असले तरी पुढं असं असू शकतं की पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर, पर्याय क्रमांक 3 व 4 बरोबर, पर्याय क्रमांक 1 व 4 बरोबर, अशा पद्धतीचे पर्याय जेव्हा असतात तेव्हा आपण आपली जी घाई आहे त्याच्यामुळे आपले गुण जे आहेत ते यासारख्या प्रश्नांमध्ये जाऊ शकतात. आता हा पहिला प्रश्न जो आहे तो मुद्दामच मी सुरुवातीचे प्रश्न जे आहेत ते काहीसे सोपे घेतलेले आहेत. आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे उभा आणि आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता हा सुद्धा प्रश्न जो आहे तो मी अतिशय सोपा घेतलेला आहे. आता मध्ये प टाकला, आधी निरपराधी म्हणजे जो कधीही ज्यांनी अपराध केलेला नाही असा, आणि उभा इथं प टाकल्यामुळे उभा शब्द होईल पराधीन. ठीक आहे, दोन्ही शब्द अर्थपूर्ण तयार होतात. तरीही आपल्याला पहिल्या ऑप्शनला लॉक करण्याची घाई करायची नाही, पुढचे एकदा चेक करून पाहिजेत. तर पुढचा पर्याय आहे निरलराधी किंवा लराधीन, म्हणजे हा ऑप्शन होऊ शकत नाही. हा जो ऑप्शन आहे तो होऊ शकत नाही, हा ऑप्शन होतोय. निरचराधी किंवा चराधीन हा पण ऑप्शन होऊ शकत नाही. निरदराधी किंवा दराधीन हा पण ऑप्शन होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या जोड शब्दाचे तिसरे अक्षर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी यासारखे प्रश्न जे आहेत ते झटपट लिहून घ्यायचेत. कारण जवळजवळ 4 ते 5 पुस्तकं रेफर करून मी एकदम सिलेक्टेड प्रश्न टाकलेले आहेत आणि वेगवेगळ्या पाठ्य घटकांवर त्याचं वैविध्य असलेले प्रश्न याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही रिव्हिजन द्याल त्यावेळेला तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उजळणी एकदा झाली की मग परीक्षेला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तो सोडवायला सोपा जाणार आहे. पहिले 2 प्रश्न होते त्याची काठिण्य पातळी अतिशय सोपी होती. आता हळूहळू काठिण्य पातळी वाढत जाणार आहे आणि शब्दकोड्यांचा जो प्रकार आहे तो सुद्धा वैविध्यपूर्ण असणार आहे, म्हणजे तो सुद्धा त्याचं स्वरूप बदलत जाणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की अगोदर तुम्हाला जोडाक्षर
जोड शब्द आपल्याला तयार करायचा आहे. वेगवेगळे जोड शब्द तुम्हाला माहिती आहे, जसे की भाजी भाकर आहे, मीठ भाकर आहे, आरबट सरबट, अशा स्वरूपाचे जे जोड शब्द आहेत, तर त्यांचा संग्रह तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही हे अक्षर जुळवून त्याच्यापासून जोड शब्द तयार करू शकता. तर ज्यांना ज्यांना हा जोड शब्द सापडेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची आहे. ऑपरेटर सरांना मी विनंती करतो की त्यांनी कमेंट बॉक्स ऑन करायचा आहे. विद्यार्थ्यांनी कमेंट करून याच्यामध्ये आपण शब्द टाकू शकतो. डायरेक्ट पर्याय मुलं टाकत आहेत. व्हेरी गुड. शब्द टाकता आला तर टाका. पर्याय टाकण्यापेक्षा शब्द टाका अगोदर. व्हेरी नाईस. खूप मुलांचं करेक्ट येतंय. ठीक आहे, शाब्दिक सहभाग आपण थांबूयात. काही मुलांनी टाकलेला आहे संगत सोबत. संगत सोबत. आता कदाचित हा शब्द एखाद्याला माहित नाही, शब्दसंग्रहामध्येच नाही. मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ज्याचा शब्दसंग्रह जास्त असतो त्याला हे प्रश्न जे आहेत ते सोडवायला सोपे जातात. पण कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला हा जोड शब्दच माहिती नाहीये, तर मग सोबत संगत असं त्यांनी मनामध्ये तयार केलं, हे शब्द कसे तरी जुळून, तरी सुद्धा तिसरं अक्षर जे आहे ते तच येणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक तच राहणार आहे. पण तरी सुद्धा जेव्हा हा जोड शब्द वेगळा असेल, जेव्हा तिसरं अक्षर या ठिकाणी मॅच झालं, म्हणून योगायोगाने आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं. पण कदाचित दुसरा जर जोड शब्द या ठिकाणी आला असता आणि त्याचं जर तिसरं अक्षर जर मॅच होत नसतं तर मात्र गफलत झाली असती. म्हणून जोड शब्दाशी निगडीत हा जो घटक आहे तो याला शब्दकोड्यांमध्ये अंतर्भूत झालेला आहे. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 4 आहे. दिलेल्या रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? आता बघा, अशा प्रकारचा प्रश्न मी मुद्दामच या ठिकाणी निवडलेला आहे. हा प्रश्न तसा काठिण्य पातळी सोपी आहे, पण अतिशय हुशार मुलं सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुकताना आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून या चुकांकडे फोकस करण्याचं काम जे आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून मी करत आहे. तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न वाचण्याचा वेग आपला खूप फास्ट असतो आणि मग आपण काय करतो की पक्ष, लक्ष, चक्ष, दक्ष असं पटकन पक्ष म्हटलं की आपण पर्याय क्रमांक तो लगेच आपण काय करतो, लॉक करून टाकतो. पण या ठिकाणी ज्या शब्दाकडे मला तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचंय तो म्हणजे नाही. हा नकारार्थक शब्द आहे. नाही. आपण प्रश्न कधी कधी व्यवस्थित वाचत नाही. याचाच अर्थ काय होतो की 3 शब्द या पर्यायामधून तयार होणार आहे. एक शब्द जो आहे तो तयार होणार नाही. अर्थपूर्ण शब्द जो आहे तो तयार होणार नाही आणि तोच आपल्याला चुकीचा शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचाच पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बऱ्याचदा नाही या शब्दाकडे दुर्लक्ष होतं. आपण इतकं वेगाने वाचायला जातो आणि हुशार मुलं सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुका करताना आढळून येतात. त्याला आपण सिली मिस्टेक असं म्हणतो. सिली मिस्टेक जे असतात ते त्या विद्यार्थी हुशार असतो, परंतु केवळ वाचन व्यवस्थित न केल्यामुळे आणि प्रश्न व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे त्याच्याकडून ती चूक झालेली असते. तर आता बघूयात आपण. प च्या पुढं क्ष लावलं पक्ष, ल च्या पुढं क्ष लावलं लक्ष, च च्या पुढं क्ष लावलं चक्ष आणि द च्या पुढं क्ष लावलं दक्ष. आता याच्यामध्ये पक्ष, लक्ष, दक्ष हे तिन्ही शब्द होतात, परंतु हा तिसरा पर्याय जो आहे चक्ष याला काहीही अर्थ नाही. म्हणून अर्थपूर्ण नसलेला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यासाठी प्रश्न जो असतो तो तुमचे मार्गदर्शक शिक्षक सुद्धा तुम्हाला वर्गामध्ये सांगत असतात की प्रत्येक प्रश्न 2दा वाचायचा आणि 4ही पर्याय एकदा व्यवस्थित वाचायचे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न 5वा आहे. खाली दिलेल्या आकृतीत कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून ओढा या शब्दाच्या अर्थाचा शब्द तयार होईल? ओढा या शब्दाच्या अर्थाचा शब्द. ओढा या शब्दाच्या अर्थाचा शब्द म्हणजे काय? तर त्याचा समानार्थी शब्द. मग असे आपण शब्दकोडे जे होते ते जोड अक्षरावरती आधारित शब्दकोड होतो. आताचा जो हे जे शब्दकोड आहे हे समानार्थी शब्दावरती आधारित कोड आहे. आता बऱ्याच मुलांना असं सुद्धा होऊ शकतं की आपल्याला ओढा या शब्दाचा समानार्थी शब्दच माहिती नाहीये. मग माहिती नाही म्हणून हा प्रश्न सोडून द्यायचा का? तर अजिबात नाही.
तर तरी सुद्धा आपल्याला त्या समस्येपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जरी आपल्या शब्दसंग्रहामध्ये तो शब्द नसला तरी आपल्याला त्या शब्दापर्यंत कसं पोहोचता येईल हे आपल्याला पाहायला पाहिजे. मग आपण पर्यायावरून अंदाज लावायचा आहे. मग आपण काय करायचं, प्रत्येक पर्याय चेक करायचा आहे आणि तो ओढ्याशी मिळता जुळता शब्द आहे का काय, तर याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपला शब्दसंग्रह आपला अपुरा असतो तेव्हा आपल्याकडे 4 ऑप्शन्स असतात पुढे. रस्ते असतात, फक्त आपल्याला कुठल्या रस्त्याने आणि कसं जायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि ते आपल्याला याच्यातून शिकायचंय. आता 1 व 5, 1 ला आहे रा, 1 ला आहे रा आणि 5 ला आहे प, राहत. आपण अगोदर सगळे शब्द तयार करून घेऊयात आणि नंतर ठरवूयात की त्याचं उत्तर नेमकं कोणतं असेल. 3 आणि 2 ला काय आहे, 3 ला आहे प आणि 2 ला आहे न, प न. आता 5 आणि 4 ला काय आहे, 5 ला आहे त आणि 4 ला आहे मा, तमा. आता 3 आणि 1 ला काय आहे, 3 ला आहे प आणि 1 ला आहे रा, परा. आता राहत हा शब्द आपल्या ऐकिवात नाही, म्हणजे हा राहत हा शब्द आपला गेलेला आहे. पण हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्येच नाही. तमा म्हणजे तमा, काळजी, फिकीर, ज्याला आहे शब्द, परंतु तो ओढ्याशी मिळता जुळता नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. मग परा असलं पाहिजे. परा जरी माझ्या शब्दसंग्रहामध्ये नसला तरी पण मी हा परा ऑप्शन निवडू शकतो. म्हणजे आपले जास्तीत जास्त चान्सेस आहेत की उत्तरापर्यंत जाण्याचे, जरी आपल्या शब्दसंग्रहामध्ये ते नसलं तरी. आणि हाच ऑप्शन जो आहे तो ओढा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आहे परा. बऱ्याच मुलांना असे काही नवीन शब्द जेव्हा टाकतात तेव्हा ते गोंधळून जातात, तो प्रश्न सोडून देतात किंवा तो स्किप करून पुढे जातात आणि नंतर मग वेळ उरला तर मग ते सोडण्यासाठीचं म्हणून त्यांचं नियोजन असतं आणि मग शेवटचे जे 5-10 मिनिटं जे ठेवलेले असतात त्याच्यामध्ये हे अवघड क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा पद्धतीने जर आपण त्याच वेळेला त्याच्यावरती निर्णय घेतला आणि मार्ग काढला तर नक्कीच आपल्याला ते प्रश्न जे आहेत ते इतकेसे अवघड नसतात. आपल्याला फक्त या पद्धतीने ते सोडवायचे असतात. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचंय. पुढचा 6वा प्रश्न आपण घेतोय. त्याच्यामध्ये मुलांनी ते प्रश्न लिहून पण घ्यायचे. प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप प्रकार वेगळा आहे आणि सगळ्या प्रकारचे प्रश्न मी या तासिकेमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खाली दिलेल्या आकृतीतील सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ठीक आहे, तर त्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी की काही शब्द दिलेले आहेत, मध्ये अंक पण दिलेले आहेत आणि कडेला जे आहेत ते ज्या स्टारच्या 5 कोपऱ्यांमध्ये 5 विविध प्रकारचे शब्द अक्षर दिलेली आहेत. तर त्या अक्षरांपासून अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक सुसंगत रित्या एक शब्द तयार करायचा आहे आणि फक्त तो शब्द तयार करून परत त्याचा अर्थ पण शोधायचा आहे आणि अर्थ शोधून मग त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जो शब्द दिलेला आहे तर तो हे जे अक्षर दिलेले आहेत त्याच्यापासून अगोदर शब्द बनवायचा आहे. एक अर्धा मिनिट आपण विचार करण्यासाठी देतोय. ऑपरेटर सरांना विनंती करतो की त्यांनी कमेंट बॉक्स कृपया ऑन करावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देता येतील. पर्याय टाकण्यापेक्षा अगोदर मला अपेक्षित आहे की तो शब्द कोणता आहे तो कृपया विद्यार्थ्यांनी टाकायचा आहे. दुसऱ्यांनी पर्याय जो टाकलाय तो पाहून कृपया टाकू नका, स्वतःच्या मनाने प्रयत्न करा. व्हेरी गुड. अगोदर अक्षर जुळून जो शब्द तयार होतोय तो टाकायचा आहे आणि त्यानंतर पर्याय टाका किंवा त्याच्यासोबत पर्याय टाकला तरी चालेल. व्हेरी गुड, खूप छान, खूप फास्ट रिस्पॉन्स मिळतोय बऱ्याचशा मुलांचा. व्हेरी नाईस, खूप छान. अगदी 4 ते 5 फक्त मुलांचं थोडंसं चुकलेलं असलं तरी मॅक्झिमम मुलं हे बरोबर प्रतिसाद नोंदवत आहेत. खूप छान, व्हेरी गुड. प्रतिसाद आपण थांबूया या ठिकाणी. तो शब्द बऱ्याचशा मुलांनी कमेंट बॉक्समध्ये टाकलेला आहे. तो शब्द आहे सावधगिरी. सावधगिरी,
सावधगिरीचा समानार्थी शब्द आहे दक्षता. सावधगिरीचा समानार्थी शब्द आहे आपण दक्ष राहिलं पाहिजे, सावध राहिला पाहिजे. ठार मारणे नसू शकतो, चतुर नसू शकतो, इमानी नसू शकतो. इमानी म्हणजे इमानदार. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. पुढचा 7वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर भरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे. आता इथं पण बघा, हा प्रश्न पण मी जाणीवपूर्वक या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे, कारण या ठिकाणी जो आहे तर याच्यामध्ये उच्चारामध्ये विद्यार्थ्यांच्या बऱ्याच चुका होत असतात. बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागामधून आलेले आहेत आपल्याकडं, आणि त्यांची जी बोली भाषा असते त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडं या ज्या उच्चारांमध्ये आहेत त्या चुका आपल्याकडे होत असतात. आता ऋ शब्द कसा तयार होतो, तर त्याच्यामध्ये व आणि ऋषीचा यांचा मिलाप झालेला आहे. र शब्द कसा तयार होतो, तर वच्या नंतर र हा शब्द त्याला जोडला गेल्यामुळं र असा शब्द तयार होतो. याचा उच्चार र आहे, याचा उच्चार रू आहे. त्याच्यानंतर व रफाराचा जो शब्द असतो तो अगोदर र लागून मग तयार होत असतो, र अधिक व, रव. आणि हा साधा व आहे, बरोबर आहे. तर ह्या जेव्हा बेसिक गोष्टी उच्चारामधून आपल्या क्लिअर होतील तेव्हाच अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येतील. बऱ्याचदा हुशार मुलांमध्ये सुद्धा याच्यामध्ये चुका झालेल्या निदर्शनास येतात. त्याचं कारणच हे की आपल्या बोली भाषेचा परिणाम जो आहे तो आपल्या वाचनावरती होत असतो, आणि वाचनावरती झाला की तो ऑटोमॅटिकच आपल्या प्रश्नांवरती, आपण ज्या प्रकारचे प्रश्न सोडवतो त्याच्यावरती होत असतो. मग आपण आता जेव्हा उच्चार क्लिअर असतील तेव्हाच आपले शब्द बरोबर येतील. किंवा बरेचसे मुलं जे आहेत ते शब्द वाचताना बरोबर वाचतात पण ते लिहिताना मात्र चुकतात, असं पण होतं, आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न चुकू शकतात. आता इथं पहिला टाकून पाहू आपण, पौरू, गौरू, सौरू. र टाकला तर पौर, गौर, सौर. आणि व टाकला तर पर्व, पर्व. इथं डायरेक्ट लिहितो मी पर्व, गर्व आणि सर्व. म्हणजे हे तीनही शब्द जे आहेत रफाराचे, हे तीनही शब्द बरोबर येतात. व टाकून आपले तीनही पर्याय पूर्ण होत नाही. म्हणजे रफाराचा जो व शब्द आहे तो या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पूर्तता करणार आहे, आणि म्हणून हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 8वा येतोय सगळ्यांसमोर. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी पटपट लिहून पण घ्यायचे ते प्रश्न. खालील रिकाम्या जागी अक्षरांचा योग्य वापर करून जोड शब्द तयार करायचा आहे. आता परत एकदा जोड शब्द आपल्याला तयार करायचा आहे. आता या जोड शब्दामध्ये प्रत्येक अक्षर आपल्याला टाकून बघायचे. मी मगाशी पण म्हटल्याप्रमाणे अगोदर तुम्हाला काय करायचंय की त्या ठिकाणी प्रत्येक पर्याय टाकून मग आपण त्याचं टॅली करू शकतो. आपल्या शब्दसंग्रहात नसेल तर बऱ्याचशा मुलांचे जोड शब्द जे आहेत ते भरपूर पाठ आहेत. आजचे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही मेरिटमध्ये आलेले सर्व विद्यार्थी आहात, तर बरेचसे जोड शब्द हे तुमचे भरपूर शब्दसंग्रह तुमचा अगोदरच आहे. पण तरी पण असा जेव्हा एखादा नवीन जोड शब्द येतो तेव्हा पर्याय टाकून पण बघायचा आहे. तर इथं भरड किंवा जाढ नाही होऊ शकत. इथं भरडा जाडा दुसरा पर्याय होऊ शकतो. तिसरा पण भरडी जाडी, जाडी भरडी हा जोड शब्द नाहीये. आणि दा जर टाकला तर भरदा जादा, म्हणजे जाडा भरडा हा जो पर्याय क्रमांक 2 आहे तर तो याच्यामध्ये बरोबर पर्याय क्रमांक आहे, जाडा भरडा. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या शब्दकोड्यामध्ये रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण आडवे शब्द तयार होतील. आता याच्यामध्ये एकच अक्षर वापरायचे पण तीनही अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. आता आपण त टाकून बघूया. तयन, तगर, तजर. म्हणजे त जो ऑप्शन आहे त्याच्याने अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत, म्हणून हा ऑप्शन आपला गेलेला आहे. न टाकून पाहूया. नयन, नगर, नजर याने अर्थपूर्ण शब्द तयार होतात. अयन, अगर, अजर याने सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. मयन, मगर, मजर एकच अर्थपूर्ण शब्द होतो मगर, म्हणून हा पण होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. हा सुद्धा एक थोडासा काठिण्य पातळीने कमी असलेला प्रश्न मी याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. पण ही जी कोड्याची रचना आहे ही तुम्हाला दाखवायची होती की अशा प्रकारचे जे कोडे आहेत तर ते तुम्हाला येऊ शकतात. आणि बरेचशे प्रश्नांमध्ये अशा प्रकारचे चौकोनी कोडे आलेत की ज्याच्यामध्ये एकच अक्षर आपल्याला 3 वेळा वापरायचं होतं. काठिण्य पातळी जरी वेगळी असली तरी हा प्रश्न प्रकार जो आहे तो वेगळा होता, आणि म्हणून हा या आजच्या तासिकेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. आता पुढचा आपण प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 10. आता याच्याकडे व्यवस्थित सगळ्यांनी बघायचंय. हे एक सांकेतिक भाषेचं उदाहरण आपल्या समोर मांडलेलं आहे. अजून तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचंय म्हणून आपण थोडंसं झूम करून घेऊया. आता सगळे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी चिन्ह आपल्याला दिसत आहेत. आता याच्यामध्ये एका सांकेतिक भाषेमध्ये रक्षकसाठी हे चिन्ह वापरलेत, भक्षकसाठी आपल्याला हे चिन्ह वापरले आहेत, क्षरणसाठी हे चिन्ह वापरलेत, तर भरणसाठी आपल्याला शब्द विचारलेला आहे. तर भरणसाठी नेमका याच्यातल्या कुठल्या पर्यायाचे चिन्ह आपल्याला वापरावे लागतील. आता पहिल्या दोन शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर रक्षक क शेवटी आहे, इथं पण रक्षक क शेवटी आहे. पण इथं जर चिन्हांचा विचार केला तर इथं आपण हा जो डायमंड आहे हा शेवटी येतोय आणि क साठी इथं जो आपण ज्याला आपण चौरस म्हणतो तर चौरस आकृती आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं कळतंय की अरे याचा क्रम तर व्यवस्थित नाहीये. हे जे आहेत ह्या आकृत्या ह्या इकडं तिकडं केलेल्या आकृत्या आहेत. मग कोणत्या अक्षरासाठी कुठला आकृती वापरली हे आपण कसं शोधणार? तर हे एक प्रश्नचिन्ह आपल्या पुढे निर्माण होते. मग क साठी नेमकं काय वापरलेलं? हे दोन्ही वापरलेत का? दोन्हीच्या व्यतिरिक्त कुठला वापरलेला आहे? मग अशा वेळेला काय करायचंय तुम्ही? तर ही जी आहे ही डावी बाजू आपण म्हणू आणि ही जी आहे चिन्हांची ही उजवी बाजू म्हणू. या दोहोंमध्ये आपल्याला काय करायची? तुलना करायची. ठीक आहे. आता आपण रक्षक, भक्षक आणि क्षरण या तिन्ही शब्दांची जर तुलना केली तर याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन शब्द दिसतो, तो म्हणजे क्ष. क्ष, क्ष आणि क्ष. पुढं मागं जरी झालेला असेल तरी क्ष हा कॉमन आहे. हा आपण या एका बाजूला लिहून घेतला क्ष. आणि याच्यामध्ये तीनही, आता उजव्या बाजूचा विचार करायचा आहे, त्यांची तुलना करायची आपल्याला. या तीनही गोष्टीचा विचार केला तर एक चिन्ह आपल्याला कॉमन दिसतं आणि तो म्हणजे हा चौरस. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की तिन्ही अक्षर जिथं आले तिथं तिन्ही शब्दांमध्ये जे चिन्ह आले ते क्ष साठी आपल्याला सापडलेलं आहे चौरस. अशाच प्रकारे आपण आता इथं क च टॅली करूया. इथं क आहे, इथं क नाहीये. म्हणजे कोणते दोन जे चित्र आहेत ते या दोन्ही पण उजव्या बाजूमध्ये दिसतात. आता इथं क आहे, इथं क आहे, इथं डायमंड आहे आणि इथं पण डायमंड आहे. म्हणजे क साठी क इथं कट करून टाकायचे आणि डायमंडचे चिन्ह सुद्धा मी कट केले आणि मग आपल्याला मिळालं क साठी आलेलं आहे डायमंड. ठीक आहे. आता इथं फक्त रक्षक शब्दाचा विचार करा. रक्षक शब्दामधला क्ष साठी आपल्याला मिळालाय, क साठी आपल्याला मिळालाय. मग उरलेला जो र आहे त्याच्यासाठी आपल्याला लगेच सापडला की त्याच्यासाठी काय आहे? इथं गोल आहे. म्हणून र साठी आपल्याला मिळालाय गोल. ठीक आहे. आता हा र साठी मिळाला गोल, गोल कट केला, गोल कट केला आणि र पण कट केला. आता इथं क्ष साठी मिळालाय, र साठी मिळालाय, न साठी आपल्याला शोधायचा आहे. मग न साठी आपोआपच राहिलेला ट्रँगल जो आहे तो आपल्याला न साठी आपल्याला इथं घेता येईल. न साठी आलेला आहे ट्रँगल. ठीक आहे. आता इथं राहिलेला भ साठी गरज नाहीये आता, किंवा भ साठी इथं टिक राहिलेला आहे तर भ साठी आपण टिक घेणार आहोत. मग भ साठी आलेला आहे टिक. सगळ्यांचं जे आहे त्याचं सरळ रूप द्यायचं काम केलेलं आहे. सोप्या रूपातून आपण त्यांचे जे चिन्ह आहेत ते या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत, शोधलेले आहेत. आता भरण शब्द कसा तयार होणार? तर भ साठी काय आहे? टिक आहे. र साठी काय आहे? र साठी गोल आहे. आणि न साठी काय आहे? तर न साठी घेतलेला आहे ट्रँगल. म्हणजे या तीन आकृत्या ज्या पर्यायामध्ये आपल्याला सापडतील तर तो पर्याय योग्य आहे. आता गरज नाहीये की याच क्रमाने त्या आकृत्या असतील. इथंही क्रम बदललेला आहे म्हटल्यावर पर्यायामध्ये सुद्धा क्रम बदललेला असू शकतो. ही गोष्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायची. ठीक आहे. तर मग तीन गोष्टी असलेला पर्याय कुठला आहे ते आपल्याला याच्यामध्ये शोधायचंय. टिक, गोल आणि त्रिकोण. टिक, गोल आणि त्रिकोण. टिक, गोल आणि त्रिकोण. बरोबर आहे. तर मग पर्याय क्रमांक 1 जो आहे हे पर्याय बरोबर आहे. अशाच प्रकारे दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, तो तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचा आहे. जर एका सांकेतिक भाषेमध्ये गरम, मरण, सरळ आणि गळसाठी असं आहे तर मरगळ हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय क्रमांक खाली दिलेले आहेत. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. एक अर्धा ते 1 मिनिट आपण याच्यासाठी वेळ देणार आहोत आणि कमेंट बॉक्स सुद्धा ऑन करणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नोंदवता येतील. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि अशा स्वरूपाचा बराचदा एकतरी प्रश्न आपल्याला येत असतो. चिन्ह वेगळे असतात, कदाचित या चिन्हांच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरे काही इंग्रजीतले अल्फाबेट्स वापरले जाऊ शकतात किंवा
ते चित्र बदलले जाऊ शकतात. आता हे मोबाईल मधले जे काय आपले आयकॉन आहेत तर ते मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रत्यक्ष पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिन्हांचा वापर केला जातो. इंग्रजी अल्फाबेट सुद्धा वापरले जातात किंवा दुसरे काही सायन्स सुद्धा वापरले जाऊ शकतात. त्याच्यावरती अर्धा मिनिट विचार करायचा विद्यार्थ्यांनी. आता जसं शिकवलं त्या पद्धतीनेच जायचंय आणि उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरेचसे विद्यार्थी प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात झालेली आहे. कमेंट बॉक्स ऑन केलेला आहे. खूप छान. भरपूर उत्तरं येत आहेत. प्रत्येक प्रश्नाला साधारण आपल्याला 1 मिनिट या हिशोबाने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तरी सुद्धा पेपरचं जे टाइम मॅनेजमेंट आहे तर कसं करायचं याच्यावरती सुद्धा या ऑनलाईन मार्गदर्शन तासिकेमध्ये तासिका होणार आहेत. तर त्याच्यातून तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीने मार्गदर्शन मिळेल की आपण पेपर कसा सोडवायचा, प्रत्येक प्रश्नाला कसा वेळ द्यायचा, प्रश्न जर अडला तर तो कधी सोडवायचा, किती वेळात सोडवायचा आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला प्रश्नपत्रिका जी आहे ती कशी कंप्लीट करायची. ते टाइम मॅनेजमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला नंतर त्याच्यावरती मार्गदर्शन केलंच जाणार आहे. कमेंट बॉक्स आपण ऑफ करतोय. आता बघूया मगाचा जो आपल्याला प्रश्न होता तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की प्रत्येक अक्षरासाठी आपण त्याचं चिन्ह शोधत बसलो. पण आता मी या प्रश्नामध्ये वेळ वाचवण्यासाठी काय करायचंय तर त्याची एक आयडिया सांगणार आहे. ते म्हणजे तुम्हाला कुठल्या शब्दासाठी त्यांनी विचारलंय की पर्याय निवडायचा आहे, तर तो शब्द होता मरगळ. बरोबर आहे, मरगळ. तर ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर याच्यामध्ये मर आणि गळ, आणि असं जेव्हा आपण केलं तेव्हा आपल्याला गळ साठी जे दोन जे चिन्ह आहेत ते डायरेक्टली आपल्याला सापडले, डायमंड आणि गोल. आणि मर मर शब्दासाठी आहे का, तर या ठिकाणी पण मर आलेला आहे आणि या ठिकाणी पण मर उलट क्रमाने आलेला आहे, पण या ठिकाणी आलेला आहे. मग या ठिकाणी कोणते दोन चिन्ह जे आहेत जे कॉमन आहेत मर साठी, मग त्यावेळेला जर विचार केला तर टिक आणि चौकट जे आहे ते, चौकट आणि टिक आणि चौकट. गरज नाही की र साठी कुठला आहे हे माहीत असणं या ठिकाणी गरजेचं नाहीये, किंवा म साठी टिक आहे किंवा चौकट आहे हे माहीत असणं या ठिकाणी गरजेचं नाही. आपल्याला उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचंय. रस्ता आपल्याकडे आहे पण आपल्याला उत्तरापर्यंत लवकर जायचंय. मग आपल्याला मर आणि गळ या 4 अक्षरांशीच आपल्याला मतलब आहे. बाकीच्यांशी काढत बसण्याची गरज या ठिकाणी राहिली का, नाही राहिलेली. म्हणून कधी कधी जो प्रश्न आपल्याला विचारलेला असेल त्याच्याकडे आधी आपण फोकस केलं तर आपल्याला अनावश्यक जाणारा जो वेळ आहे तो कशा पद्धतीने वाचवता येईल याच्यासाठी म्हणून मी हा प्रश्न जाणीवपूर्वक त्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर मरगळसाठी हे 4 चिन्ह जे आहेत ते आपण शोधलेत. तर या 4 चिन्हांचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे की चौकट, गोल, डायमंड आणि टिक. चौकट, गोल, डायमंड आणि टिक पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पर्याय आपला बरोबर आहे. मॅक्झिमम मुलांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. पण वेळ वाचवण्यासाठी आपण काय ट्रिक वापरू शकतो हे आपण या प्रश्नाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचंय. आता आपण आलेलो आहे संख्यांकडं. शब्दकोड्यांकडून आपण संख्यांकडे आलेलो आहोत. आणि बऱ्याचदा मी तुम्हाला जसं मगाशी सुद्धा थोड्या वेळापूर्वी सांगितलंय की आपल्याला फक्त जो भाषिक कोडे आहेत ते फक्त भाषेशी संबंधित नसतात, तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये संख्या सुद्धा आलेल्या असतात. संख्या आणि अंक किंवा अक्षर आणि अंक यांचा सुद्धा आपल्याला ताळमेळ घालावा लागतो. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे हे समोर जे तुम्हाला दिसतंय, 5 साठी त्यांनी 13 वापरलेले आहेत, 7 साठी त्यांनी 19 वापरलेले आहेत, 8 साठी त्यांनी 22 वापरलेत. तर एक या संख्येची आपल्याला किंमत आपल्याला काढायची आहे. आता याच्यावरती थोडासा एक अर्धा मिनिट विचार करायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी. 5 साठी 13 वापरलेले आहेत म्हणजे 5 पासून आपल्याला सगळीकडे अंक वाढताना दिसत आहेत. आणि आपले अंक केव्हा वाढतात, जेव्हा आपण कोणत्या क्रिया करतो, बेरीजची क्रिया करतो किंवा गुणाकाराची क्रिया करतो किंवा अजून काय करतो आपण, त्यांचा वर्ग करतो. तर या गोष्टींमधून आपण संख्यांची किंमत वाढवतो. म्हणजे आपल्याला या क्रियांमधून जायचं ही कल्पना सुद्धा आपल्याला त्या संख्या पाहता क्षणी आपल्या आली पाहिजे. याच्यानंतर आपल्याला त्या संख्येच्या जवळ जायचंय. मग जवळ जायचंय तर मग कोणती संख्या त्याच्यामध्ये ऍड केल्यावरती आपल्याला 5 पासून 13 पर्यंत उडी मारता येईल किंवा 7 पासून 19 पर्यंत उडी मारता येईल किंवा 8 पासून 22 पर्यंत आपल्याला उडी मारता येईल, याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की 5 गुणिले 3
केलं तर 15 म्हणजे बरंचसं मी 13च्या जवळ पोहोचलेलो आहे. 5 3 जा 15, 15 म्हणजे बरेचसे 13 पर्यंत आहेत. 7 3 जा 21 म्हणजे 7 त्रिक 21, 21 पण 19च्या बरंचसं जवळ आहे. 8 त्रिक 24, 24 पण 22च्या बरंचसं जवळ आहे. मग म्हणजे आपल्याला कदाचित क्ल्यू याच्यामधून मिळू शकतो. बरंचसं आपण जवळ गेलेलं आहे त्याच्या. आता या 15, 21 आणि 24चा विचार केला तर याच्यामध्ये फक्त 2-2चा फरक आहे. म्हणजे 15 वजा 2 केले, त्याच्यामधून सुद्धा वजा 2 केले, त्याच्यातून सुद्धा वजा 2 केलेले आहेत आणि मग आपल्याला उत्तर आलेलं आहे 13, 19 किंवा याचं उत्तर आलेलं आहे 22. म्हणजे आपल्याला इथं तिघांचीही टॅली झाली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एकला सुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागेल, 3ने. 1 3 जा 3 आणि 3मधून 2 गेले, उत्तर आलं 1. म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 1, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की त्या संख्येसाठी दुसरी संख्या जर वापरली तर तिच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया. 24 साठी आपल्याला 20 वापरलेले आहेत. 18 साठी आपल्याला 65 वापरलेत. 62 साठी 40 वापरलेले आहेत. तर 29 साठी किती? असं एक उदाहरण आहे. याच्यावरती आपण एक अर्धा मिनिट आपण विचार करूयात. आता याच्यामध्ये बघा की इकडच्या ज्या संख्या आहेत, 24 साठी 20 वापरली इथं कमी झालेली आहे. 18 साठी 65 वापरली इथं वाढलेली आहे. 62 साठी 40 इथं कमी झालेली आहे. म्हणजे संख्या मगाशी मी जो प्रश्न याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सगळीकडे वाढ दिसत होती, पण इथं मात्र तसं दिसत नाहीये. इथं मात्र तफावत दिसते. कुठं कमी झाल्यात संख्या तर कुठं वाढल्यात. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या प्रकारे जो क्रायटेरिया आहे तो वापरून चालणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा वेगळ्या अँगलने याच्यावरती विचार करावा लागेल. तर कुठल्या अँगलने आपल्याला विचार करावा लागेल याच्यावरती विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. कमेंट बॉक्स कृपया ऑपरेटरने सुरू करावा, म्हणजे कुठले विद्यार्थी जे आहेत ते झटपट किती प्रमाणामध्ये पोहोचतात हे मला समजेल. कमेंट बॉक्स ऑन केलेला आहे. ज्यांना याच्यातून मार्ग सापडला आहे त्यांनी कमेंट करायचं आहे. ट्वेंटी 29 ची व्हॅल्यू टाका. पर्याय क्रमांक टाकू नका फक्त. काही विद्यार्थी जे आहेत ते दुसऱ्याने तो पर्याय टाकला म्हणूनही रिपीट करत असतील. 29 ची व्हॅल्यू जी आलेली आहे तुम्हाला ती कशी आलेली आहे ते तुम्ही टाकायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्हाला किती समजले मला अधिक चांगल्या समजेल. आता बघा, खूप जणांचं बरोबर आलेलं आहे. व्हेरी गुड. कमेंट बॉक्स आपण ऑफ करूयात आणि स्पष्टीकरणाकडे वळूया. 24 साठी त्यांनी 20 हे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग 2चा वर्ग जर आपण केला, 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग जो आहे तो 16 आणि या दोघांची बेरीज जर केली तर आपण 20 इतकी येते. 1चा वर्ग 1 आणि 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज केली तर आपल्याला 65 मिळतात. त्याचप्रमाणे 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग जो आहे तो 4 म्हणजे 40 मिळतात. त्याचप्रमाणे 29 मध्ये 2चा वर्ग जो आहे तो 4 आणि 9चा वर्ग जो आहे तो 81, म्हणजे आपल्याला उत्तर येतं 85. दोघांची बेरीज केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या मूलभूत क्रियांनी जर आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येत नसेल तर आपल्याला अंकांचा स्वतंत्र विचार करून आपल्याला त्याच्या वर्ग, त्याचं घनमूळ, घन किंवा वर्ग किंवा त्याची बेरीज किंवा त्याची वजाबाकी अशा गोष्टींमधून सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि ही जी विचार करण्याची क्षमता जी आहे ती आपण जेवढी वाढू, जेवढ्या वेगाने वाढू तेवढंच आपल्याला जास्तीत जास्त उत्तर आपल्याला सोडवता येतील. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा 14वा प्रश्न आहे. आता ज्याच्यामध्ये अंक आणि अक्षर या दोहोंचा वापर केलेला आहे. मी जसं की अगोदरच म्हटलं, मी जवळजवळ ही जी PDF आहे ही बनवण्यासाठी 4 ते 5 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची रेफर केलीत आणि त्याच्यामधून
जे काही आपल्याला सारांश रूपाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते अंतर्भूत करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. अहमदाबाद या शब्दासाठी काही अक्षर या ठिकाणी संख्या वापरलेल्या आहेत आणि अहमदाबाद याच्यामध्ये 6 अक्षर आहेत आणि संख्या मात्र 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत. म्हणजे 2 संख्या ह्या जास्त आहेत. तर आपल्याला दाह या शब्दासाठी कोणती संख्या वापरलेली असेल हे आपल्याला काढायचंय. तर अशा वेळेला आपण काय करायचंय, अगोदर संख्यांची तुलना जी आहे ती वापरलेल्या अक्षरांशी करायची आहे. आता अहमदाबाद, आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की द ला एक काना आहे आणि ब ला पण एक काना आहे. तर कान्यासाठी कदाचित त्यांनी दुसरी एखादी संख्या वापरलेली असू शकते, जी एक्स्ट्रा संख्या आपण म्हणू. तर आपण एकदा इथं 2 साठी अ, म, द, शून्यासाठी काना, ता, ब, परत शून्यासाठी काना आणि द. आता शून्यासाठी कानाचे ही गोष्ट कन्फर्म झाली आपली, कारण का की दोन्ही ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे, शून्याच्या ठिकाणी काना आलेला आहे. कधीही एका गोष्टीवरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विश्वास ठेवायचा नाहीये. जेव्हा 2 गोष्टी कमीत कमी 2 ते 3 गोष्टी एकमेकांशी जुळतात, टॅली होतात, तेव्हाच आपल्याला तो क्रायटेरिया पुढच्या प्रश्नांसाठी लावायचा आहे. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर जेव्हा या दोन्ही ठिकाणी काना जुळला म्हणून मी कान्यासाठी 0 वापरू शकतो. हे दोन्ही ठिकाणी टॅली झालेले. आता दाह साठी काय वापरता येईल, तर दाह द, काना आणि ह. मग द साठी 6 आहे, कान्यासाठी 0 आहे आणि ह साठी आलेलं आहे 3 हे अक्षर 603. म्हणून पर्याय क्रमांक 3 603. याच्यावरती असंख्य प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पण एक उदाहरण प्रकारचं आता एका तासामध्ये आपल्याला सगळं ऍडजस्ट करायचंय, म्हणजे इतके उदाहरणं आपल्याला घेणं शक्य नाहीये. म्हणून एक उदाहरणादाखल मी ह्या प्रकारच्या उदाहरणाचा अंतर्भाव या पीडीएफ मध्ये केलेला आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडं. 15वा प्रश्न आहे. मुळात इंग्रजी अल्फाबेट्स वापरलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काही संख्या वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावरून डग या शब्दासाठी कुठले अक्षर असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आता अल्फाबेट्सचा आणि त्या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा काही संबंध आहे का, तर हे अगोदर विद्यार्थ्यांनी आधी चेक करायचे. अर्धा मिनिट आपण देऊयात या प्रश्नासाठी. आपल्याला अगोदर एबीसीडी क्रमाने म्हणता आली पाहिजे. आता तुम्ही सगळे स्कॉलर विद्यार्थी आहात, माझ्या समोर बसलेले सर्वजण मेरिट मध्ये आलेले, त्याच्यामुळे A to Z हे सगळ्यांना क्रमाने म्हणता येतं. ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. त्यात एकही लेटर लिहिताना किंवा मोजताना मिस व्हायला नको. एकही लेटर जर मिस झालं तर आपला हा प्रश्न जो आहे तो चुकणार आहे. याबरोबरच क पासून ञ पर्यंतचे जे मराठी वर्णमाला आहे ती सुद्धा तुमची क्रमाने पाठ असायला पाहिजे, कारण त्याचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये या शाब्दिक कोड्यामध्ये अंतर्भूत केले जाऊ शकतात. हे आपल्याला त्याच्यावरती शंका घेता येणार नाही. तर प्रश्नपत्रिका तयार करताना आता मी स्वतः प्रश्नपत्रिका निर्मितीमध्ये कार्य केलेलं आहे आणि ऍज इट इज प्रश्न जे आहेत ते कधीच प्रश्नपत्रिकेमध्ये निवडले जात नाही. त्याच्यामध्ये काही ना काही चेंज केला जातो. आम्ही नेहमी प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांच्या विचारांना कशा वेगवेगळ्या प्रकारे दिशा देता येईल आणि त्या दृष्टीने त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस केलेले असतात आणि हुशार जे विद्यार्थी असतात ते बरोबर त्या समस्येच्या समाधानापर्यंत पोहोचतात. स्पर्धा परीक्षाचा अर्थच असा आहे की तिथे तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागला पाहिजे आणि सिलेक्टेड दर्जेदार विद्यार्थीच फक्त पुढे आले पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या अँगलने कसे प्रश्न देता येतील त्याच्यासाठी आम्ही त्या प्रश्नांमध्ये जे काही छापील पद्धतीने रेडीमेड मटेरियल आता बाजारात उपलब्ध झालेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रश्न काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यातून तुमच्या विचारांना सुद्धा चालना मिळते. तर याच्यामध्ये आपण अगोदर सगळ्यात अगोदर अल्फाबेट्स लिहून घेऊयात. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता याच्या ठिकाणी लगेच आपल्याला दिसतंय की ए साठी मध्ये 1 आहे म्हणजे हा आणि सी साठी 3 आहे, पण पी साठी आपण एकदा चेक करूयात. हे जरी क्रमाने त्यांनी नंबर वापरलेले असले तरी पी साठी 6 आहे. ए 1 2 3 4 5 6 पण 6व्या नंबरला तरी असं आहे. मग पी साठी नेमका 6 का वापरलेला आहे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढे जाता येईल, नाहीतर आपल्याला ही समस्या सोडवता येणार नाहीये.
तर त्याच्यामध्ये पी चा अगोदर आपण नंबर चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 नंबरला त्यांनी काय केलेलं आहे, पी आहे. मग 15 नंबरला पी आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, पी ची व्हॅल्यू जी आहे ती 1+5 दोन्हींचं त्यांनी काय केलेलं आहे, ऍडिशन केलेलं आहे. मग त्याच्यावरून आपल्याला डी साठी 4, ओ साठी आपलं 15 येत आहे आणि जी साठी 7 येत आहे. म्हणजे 4, 6 आणि 7 पर्याय क्रमांक 2 जो आहे याची बेरीज करायची 4, 6 आणि 7. तर हा पर्याय क्रमांक जो आहे तो बरोबर आहे. आता वळूया आजच्या तासिकेच्या शेवटच्या प्रश्नाकडं. राजेश कारभर जो आहे, तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित कमेंट आलेली नाहीये. तर या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन केला जातो, तुम्ही सर्वजण अतिशय हुशार विद्यार्थी आहात आणि त्यांनी योग्य त्याच कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये केल्या पाहिजे, विषयाशी संबंधित कमेंट केल्या पाहिजे. अन्यथा कमेंट बॉक्समधून तर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल किंवा कमेंट बॉक्स तर ऑफ ठेवलाच जाईल, याबद्दल तर वाद नाही, पण परमनंटली तुम्हाला ब्लॉक सुद्धा केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारच्या जर कमेंट्स कोणाच्या चुकीच्या येत असतील कमेंट बॉक्समध्ये, तर असे विद्यार्थी जे आहेत ते परमनंटली या उपक्रमामधून बाद केले जातील. याची कटाक्षाने नोंद पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यायची. तर चुकीच्या कमेंट आणि अनावश्यक कमेंट बॉक्समध्ये करू नयेत. कमेंट बॉक्स याच्यासाठी ऑन केलेला असतो कारण तुम्हाला कितपत हा पाठ्यघटक कळतोय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कितपत इंटरेस्ट घेऊन हे सगळ्या गोष्टी करतात हे आम्हाला कळलं पाहिजे. या ठिकाणी समोर येणारे जे शिक्षक आहेत ते अतिशय दर्जेदार आणि प्रशासनाने नियुक्त केलेले असे शिक्षक आहेत. ते खूप वेळ देऊन तुमच्यासाठी ह्या एका तासाची तयारी करत असतात. जवळजवळ 3 ते 4 दिवस ते ह्या एका तासासाठी स्वतःचा वेळ देत असतात. तेव्हा ते तुमच्या समोर राहून तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करतात. तर त्यांना नक्की सहकार्य करा, म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त शिकता येतील. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडं. आता या ठिकाणी या अक्षरांसाठी काही चिन्ह वापरलेले आहेत. क साठी हॅश, म साठी त्यांनी डॉलर, ग साठी स्टार, घ साठी हे चिन्ह वापरलेले आहे, र साठी लेस दॅन, ग्रेटर दॅन, व साठी प्लस, @ कानासाठी आणि व्हॅलिडिटीसाठी. तर फसवणे या शब्दाचा अर्थ कोणता? आता आपण जर फसवणे या शब्दाचा समानार्थी शब्द शोधला आणि त्याच्यावरून जर शब्द तयार करायला लागलो तर आपला खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे आपण काय करायचं की पर्यायावरून अगोदर शब्द तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पर्यायावरून अगोदर शब्द तयार करून घ्यायचे, मग तो फसवणे या शब्दाशी जुळतो का हे टॅली करून आपण योग्य त्या पर्यायाची निवड करायची. हॅश साठी वापरलेला आहे क, याच्यासाठी वापरलेला आहे च, प्लस साठी वापरलेला आहे व, आणि याच्यासाठी वापरलेली वेलांटी कचवी. पहिल्या याच्यापासून कचवी शब्द तयार झालेला आहे. दुसऱ्या याच्यासाठी आलेला आहे च, हॅश साठी वापरलेला आहे क, प्लस साठी वापरलेला आहे व, आणि ऍट साठी आहे काना, चकवा. त्याच्यानंतर तिसऱ्या पर्यायासाठी वापरलेला आहे च, हॅश साठी वापरलेला आहे क, ऍट साठी आहे काना आणि प्लस साठी वापरलेला आहे व, चकाव. लेस दॅन साठी वापरलेला आहे च, स्टार साठी वापरलेला आहे ग, ग, याच्यासाठी वापरलेला आहे र, आणि घ, चगरग, म्हणजे हा होऊ शकत नाही, चकाव होऊ शकत नाही, चकवी होऊ शकत नाही, चकवा. चकवा म्हणजे फसवणे. तर या शब्दाशी आपला पर्याय जुळलेला आहे आणि म्हणून आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक बरोबर आहे. तर या ठिकाणी मला जेवढं 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यासाठी तयारी करून घेता आली अशा प्रकारचे प्रश्न, वैविध्यपूर्ण प्रश्न जे की भाषिक कोडी किंवा शब्दकोडी या विषयांतर्गत येत असतात,
तर ते सर्व सारांश रूपाने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही तासिका नक्कीच तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटली असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला फायदा झाला असे तुम्हाला वाटले असेल असा मला विश्वास वाटतो. आणि या ठिकाणी आमचे आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी कराड साहेब हे स्वतः या ठिकाणी पूर्ण वेळ अगदी 6:15 वाजल्यापासून आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे. अजूनही ते माझ्या समोर उपस्थित आहे. याबरोबरच आदर्श शिक्षक आदरणीय काळे सर आणि याबरोबरच आदर्श शिक्षक माझे मित्र सुनीलजी खेडकर सर हे सुद्धा पूर्ण वेळ या ठिकाणी स्टुडिओमध्ये उपस्थित राहून त्यांनी खूप छानसं सहकार्य आजचा तास यशस्वी होण्यासाठी केलेला आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.